नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट शासनाच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ऑफिशियल निर्णय असणार आहे। पहा, ऑफिशियल निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। या निर्णयाचा GR सुद्धा निर्गमित झालेला आहे। हा शासन निर्णय कोणता आहे आणि नेमका GR मध्ये काय मुद्दा आहे किंवा काय माहिती आहे जाणून घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर जून हप्ता वाटप आणि जुलै हप्ता वितरणासंदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाचा शासन निर्णय। तर पहा, एक महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी घेतले जाणारे महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत। त्या ठिकाणी पहा, अशाच पद्धतीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत। आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग सेपरेट करण्यात आलेला आहे आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांसाठी वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत। अशातच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजेच पहा, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरता मंजुरी देण्यासाठी शासन निर्णय दिनांक 20/8/2019 अन्वये संजय गांधी निराधार योजना समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। या समित्यावरील अध्यक्ष तसेच अशासकीय सदस्यांच्या नेमणुका संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी मार्फत करण्यात येतात। काही तालुक्यांमध्ये नियमित संजय गांधी योजना समिती गठीत झाल्या नसतील तर लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहतात। याचा विचार करून शासनाने ज्या तालुक्यांमध्ये नियमित संजय गांधी योजना समिती गठीत झालेल्या नाहीत तेथे संबंधित उपविभागीय अधिकारी म्हणजेच महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे व या समित्यांमार्फत लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचे दिनांक 28/9/2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्देश दिलेले आहेत। त्यानंतर दिनांक 5/5/2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये संबंधित उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी अथवा अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत सोपविण्यात येत आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील इतर लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार या पूर्वीप्रमाणे संबंधित तहसीलदार यांना राहतील। तसेच खालीलप्रमाणे सूचना आता देण्यात आलेल्या आहे। म्हणजेच काय आहे तर पहा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्यास लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करायचे, अगोदर त्यांचे अर्ज मंजूर होत नव्हते, आता हे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे संबंधित तहसीलदार यांना राहतील। तहसीलदार आता हे अधिकार असणार आहेत। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी महसूल यांनी समितीच्या बैठका संबंधित तालुक्यांमध्येच घ्याव्यात। ज्या उपविभागात अर्जाची संख्या जास्त असेल तेथील तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त जिल्हाधिकारी यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी हे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या नियुक्ती विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने करतील। अशा पद्धतीचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे। दिनांक 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबवण्यात येत आहे। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की दिव्यांग व्यक्तींचे अर्ज वैश्विक ओळखपत्र म्हणजेच काय UDID नसणे, त्याचबरोबर जुने दिव्यांग प्रमाणपत्र असणे अशा कारणांमुळे किंवा पहा EKYC
त्याचबरोबर आधार व बँक खाते संलग्नीकरण नसणे, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला इत्यादी कारणास्तव प्रलंबित आहेत. ज्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही अशा तालुक्यांमध्ये प्रलंबित अर्जांची संख्या जास्त आहे. दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ सुलभपणे व सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. तसेच बनावट लाभार्थी योजनेत समाविष्ट होऊ नयेत. यास्तव ज्या तालुक्यांमध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली आहे अशा सर्व तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, महत्त्वाची जी माहिती आहे, नेमका मुद्दा काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगायचं तर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ अधिक सुलभतेने होण्यासाठी ज्या तालुक्यांमध्ये गठीत समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार झालेली नाही अशा तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपविण्याबाबत इथं निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जे प्रलंबित अर्ज मंजूर होत नव्हते त्या अर्जांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा आता तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे पूर्वीप्रमाणे. तर हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, शासन निर्णय आलेला आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून, पण लाभार्थी दुसऱ्या शासन निर्णयाची वाट पाहत आहेत. आणि कोणता शासन निर्णय आहे तो आहे जून महिन्याच्या निधी मंजुरी संदर्भातला. जून हप्ता वितरण करण्यासाठी जो शासनाच्या माध्यमातून निधी येणं अपेक्षित आहे, मंजूर होणं अपेक्षित आहे, त्या GRची लाभार्थी वाट पाहत आहेत. मात्र पहा, लाभार्थ्यांचं दुर्दैव म्हणायला काहीच हरकत नाही, कारण महिना आता संपत आलेला आहे, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता वितरित झालेला नाही. हा जून महिन्याचा हप्ता फक्त दिव्यांग बांधवांना मिळालेला आहे. विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना मात्र 1,500चा पेंडिंग हप्ता मिळालेला नाही. बऱ्याच लाभार्थ्यांना मार्चपासून हप्ते मिळालेले नाहीत. आता आपल्याला अनुदान वाढीसंदर्भात सुद्धा या महिन्यामध्ये काहीतरी माहिती मिळू शकते, कारण अधिवेशन सुरू आहे. त्याचबरोबर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून या ठिकाणी एक मोठा बदल अपेक्षित आहे. आणि तो बदल म्हणजे पहा, प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना वेळेवर हप्ता वितरण होणं. जसं की मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की 1 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाणार आहे. मात्र कोणत्याच महिन्यामध्ये आत्तापर्यंत 1 तारखेला अनुदान जमा झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांची घोषणा होती, मात्र ते तसं झालं नाही. आता पाहू या अधिवेशनामध्ये काय नेमक्या नवीन घोषणा करतात, अनुदान वाढीसंदर्भात काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. त्या सर्वांची वेळेवर माहिती तर तुम्हाला मिळणारच आहे. परंतु पहा, त्यापूर्वी अपडेट पोर्टल कधी सुरू होणार हा एक मोठा प्रश्न आहे. लाभार्थी आणखीन चिंतित आहेत, पोर्टल नेमकं कधी सुरू होणार, कारण जोपर्यंत पोर्टल सुरू होत नाही तोपर्यंत हप्ता वितरणाची ऑफिशियल प्रक्रिया सुरू होणार नाही आणि पेंडिंग हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तर या पेंडिंग हप्त्यासाठी सगळ्यात अगोदर गरजेचं आहे तो म्हणजे काय, तर पोर्टल सुरू होणे. आणि पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर निधी मंजूर होणे विभागाकडून निधी मंजूर झाला की लाभार्थ्यांसाठी तारीख येईल आणि त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होईल.